नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी प्रथम सत्र गणित विषयाची सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. या ठिकाणी प्रश्न 3 पूर्ण केलेले आहेत. सुरुवातीलाच एक नम्र सूचना आहे की आपण अनेक वेळा व्हिडिओ पाहता चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जातं, व्हिडिओ लाईक करायचं राहून जातो. कृपया आपण पाहत असताना चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. प्रश्न 14 आहे. खालील प्रश्न सोडवा. कोणते 5 या ठिकाणी 3 मार्काचा एक प्रश्न आहे. या ठिकाणी 3/15 9/14 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. म्हणजेच 9ला 14नं भागायचं आहे. या ठिकाणी 9ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग. 14 0 0, 9 म्हणून 0 गेले 9, 0 घेतले, एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जादा घेतलेलं आहे म्हणून दशांश चिन्ह. 14 पंचे 70, 14 संग 84. या ठिकाणी 90मधनं 84 गेले, उरले 6, 9 9 गेले 0, 6वर 0 घेतले 60 झाले. 14 चौक 56, 60 म्हणून 56 गेले, उरले या ठिकाणी 4, 4वर पुन्हा 0 घेतले 40 झाले. 14 दोन्ही 28, 14 त्रिकोण 42 मोठी होते. 14 दोन्ही 28, 10 म्हणून 8 गेले, 2 उरले, 4 म्हणून तिकडला हातचे इथं दिला, 2 1 3 गेला, उरले 1 म्हणजे 12 उरले. 40 म्हणून 28 गेले, त्याच्यावर पुन्हा 0 घेतले. 14 8 112, 10 मधून 2 गेले, 8 उरले, इथं हातच्या दिला, 2 2 गेले, 0 म्हणजे 120 मधून 112 गेले, उरले 8, पुन्हा 0 घेतले. 80 आहेत. 14 पंचे 70, 80 म्हणून 70 गेले, 10 उरले, पुन्हा 0 घेतले. 84 या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उरलेले आहेत 100 मधून. सॉरी 14 7 98, कारण 100 आहेत, 100 म्हणून 98 गेले, उरले 2. या ठिकाणी 2वर 0 घेतले. 14 1 14, त्यामुळं पुन्हा 20 मधून 14 गेले, उरले 6, 6वर 0 घेतले. 14 चौक 56, 4चा भाग झाला, 14 चौक 56, 60 म्हणून 56 गेले, उरले 4, पुन्हा 4वर 0 घेतले. या ठिकाणी इथं 40 झालेले आहेत. 56 60 म्हणून 56 गेले, उरले 4, 4वर 0 घेतले 40, 14 दोन्ही 28, या ठिकाणी पुन्हा उरले 12, इथं 14 दोन्ही 28, इथून पुन्हा या ठिकाणी भाग परत लागणार आहे 12 120, म्हणजे पुन्हा या ठिकाणी 14 8 12 दर्शे होणार आहे. 14 8 12 दर्शे उरलेत. या ठिकाणी 8 उरलेले आहेत. आता लक्षात घ्या, इथं हे 2 8 इथं आहे, इथं 2 8, म्हणजे पुन्हा त्या संख्या येणार आहेत. या ठिकाणी आपला भाग 9 भागिले 14 बरोबर 0, 64 28 57 14 इथंपर्यंत, कारण पुन्हा रिपिटेशन होते. ओके. प्रश्न 4त्यातला दुसरा उपप्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत ए समांतर बी, म्हणजे रेषा ए समांतर रेषा बी, एल ही त्यांची छेदिका आहे. दिलेल्या कोणांच्या मापावरून इथं 105 दिलेलं आहे. कोण एक्स, कोण वाय आणि कोण झेड काढायचं आहे. आपण लक्षात घेतले पाहिजे, रेषा ए समांतर रेषा बी त्यांची छेदिका एल असेल तर एक्स आणि 105 हे संगत कोण आहेत, ते एकरूप असतात. कोण एक्स बरोबर 105 अंश. ओके. त्यानंतर एक्स 105 असेल तर त्याचा विरुद्ध कोण, एक्स कोण एक्स एकरूप कोण वाय बरोबर 105 अंश हे विरुद्ध कोण आहेत. ओके. आणि हे संगत कोण आहेत. 2 समांतर रेषाने एका छेदिकेने छेदले असता संगत कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण एकरूप असतात. कोण एक्सचा विरुद्ध कोण वाय आहे. एक्सचे 105 म्हणताना कोण वाय सुद्धा 105 आहे, 105 अंश. ओके. त्यानंतर एक्स झाला, वाय मिळाला. झेड काढताना झेड या ठिकाणी 105 आणि झेड यांची बेरीज 180 अगदी बरोबर आहे. रेषे जोडतील कोण आहेत ते कोण झेड अधिक कोण झेड अधिक 105 बरोबर 180, कारण
रेषीय जोडीतील कोन आणि म्हणून कोन झेड काढताना 105 पलीड गेले. 180 वजा 105 कोन झेड बरोबर या ठिकाणी 75 अंश. ओके. त्यामुळं कोन एक्स मिळाला आपल्याला 105 अंश, कोन वाय मिळाला पुन्हा 105 अंश आणि कोन झेड मिळाला या ठिकाणी 75 अंश. ओके. प्रश्न तिसरा आहे, त्यातला घनमूळ काढा. 8000चं घनमूळ काढायचं आहे. या ठिकाणी घनमूळ म्हणजे या ठिकाणी चिन्हामध्ये असं लिहायचं असतं घनमूळ. त्यामुळं 8000साठी 20 गुणिले 20 गुणिले 20 हे त्याचे अवयव असतील. ओके. त्यामुळं 3 वेळा 20 आहे. ओके. किंवा अवयव पाडल्यानंतर आपल्याला 20 एकदाच घ्यावं लागेल घनमूळ काढायचं आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीनं किंवा 8000चा अवयव 20 गुणिले 20 गुणिले 20 हे अवयव पाडल्यानंतर आपल्याला 8000 हे घनमुळात लिहायचं आहे अशा पद्धतीनं आणि 3 20 बद्दल 21 असंही काढता येईल. त्यामुळे 8000चं घनमूळ 20 अशा पद्धतीनं. ओके. प्रश्न चौथा आहे उपप्रश्न, विस्तार सूत्राचा वापर करून 99चा घन करा. आता आपल्याला माहिती आहे सोप्या स्वरूपामध्ये 100 वजा 1 म्हणजे 99, त्याचा घन म्हणजे 99चाच घन. सूत्र माहिती पाहिजे आपल्याला. ए वजा बी कंसाचा घन म्हणजे या ठिकाणी ए घन पहिल्या पदाचं घन वजा 3 गुणिले एचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग गुणिले बी तसंच अधिक 3 गुणिले आता ए तसंच बीचा वर्ग आणि शेवटी वजा बी घन म्हणजे पहिल्या पद इथं आहे 100चा घन. ओके. वजा 3 गुणिले 100चा वर्ग पहिल्या पदाचं वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले आता 100 तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग 1चा वर्ग वजा 1चा घन. 100चा घन या ठिकाणी 100 3 वेळा आहे म्हणजे 2 शून्य आहेत, ह्या 3 वेळा असणार म्हणजे एकूण 6 शून्य असणार आहेत. ओके. 1 2 3 4 5 6 शून्य 100चा घन म्हणजे 100चा घन 10 लाख आहे. वजा 3 गुणिले 100चा वर्ग म्हणजे 1 वर 4 शून्य सुटे दशक शतक हजार दशहजार 10,000 अधिक 3 गुणिले 100 म्हणजे 300 गुणिले 1चा वर्ग 1च आणि वजा 1चा घन 1. या ठिकाणी पुन्हा 10 लाख तसंच वजा 3 एके 3 3 वर 4 शून्य 10,000 गुणिले 3 30,000. इथं 3,000 मधून 300 मधून 1 गेला अधिक 299. ओके. या ठिकाणी 10 लाख आणि 299 यांची बेरीज या ठिकाणी 10,299 त्यातून 30,000 वजा करायचे आहेत. या ठिकाणी 9 मधून 0 गेले 9 उरले, 9 मधून 0 गेले 9 उरले, 2 मधून 0 गेले 2 उरले, हे शून्यातनं 0 गेले तसंच 10 मधून 3 गेले 7 आणि परत या ठिकाणी 100 मधून 3 गेले 97. पुन्हा वजाबाकी पहा. 10,299 मधून 30,000 वजा करायचे आहेत. 9तनं 0 गेले 9 9तनं 0 गेले 9 2 2 0 0 10तनं 3 गेले 7 हातच्या दिला इथं 10तनं गेला 9 म्हणजे 97,299. सॉरी 9,70,299 हा झाला 99चा घन सूत्राचा वापर करून. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे x घन वजा 64 y घन अवयव पाडा. आपल्याला a घन वजा b घनचा विस्तार माहीत आहे. पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. ओके. त्या स्वरूपात x घन वजा 64चं घनमूळ 4y कंसाचा घन म्हणजे 64y घन. पहिल्या कंसात या दोघांची वजाबाकी x वजा 4y, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक पहिले पद x गुणिले दुसरे पद 4y आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग
4y कंसाचा वर्ग चौकट कंस पूर्ण. पहिल्या कंसात x वजा 4y आहे तेच. पुढं x घन x वर्ग x गुणिले 4y अधिक 4xy हे मधलं पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4चा वर्ग 16 yचा y वर्ग x वजा 4y पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 4xy अधिक 16y वर्ग हे x घन वजा 64y घनचा अवयव आहेत. ओके. पुढचा 6वा प्रश्न आहे. m हा n च्या समप्रमाणात असतो किंवा m हा n च्या समप्रमाणात आहे किंवा बदलतो. m ची किंमत 154 असताना n 7 आहे. n 14 असताना m ची किंमत किती? या ठिकाणी समप्रमाण आहे, समचलन आहे, त्यामुळे समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो. k स्थिर पद बरोबर m भागिले n. पहिल्या ज्या दोन किमती आहेत 157 m ची किंमत आणि n, यावरून k काढायचा, स्थिर पद काढायचं 154 भागिले 7. k ची किंमत मिळणार आहे 7 न 154ला भागलं 7 दुनी 14 उरला 1 7 2 14 22 सत्ते 54 असे k बरोबर 22. k स्थिर आलेला आहे 22. त्यामुळं पुन्हा या ठिकाणी सूत्र वापरायचं ते, परंतु k बरोबर m भागिले n, म्हणजेच या ठिकाणी m बरोबर kn. ओके. m बरोबर k हा भागिले नाही केला गुणिले झाला. नवीन किंमत दिल्या n ची 14 m ची काढायची आहे. m बरोबर k ची किंमत आत्ताच आपण 22 काढलेली आहे लिहायची. n ची किंमत 14 आहे. ओके. m बरोबर 14 आणि 22चा गुणाकार 14 दुनी 28 ला 8 हातच्या आले 2. 14 दुनी 28 2 30 308 m ची किंमत आहे. ओके. प्रश्न या ठिकाणी 5वा आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 2 4 गुण आहेत, त्यामुळं 3 दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत. या ठिकाणी 2 सोडवायचे आहेत. 4 दुनी 8 गुणांचा प्रश्न आहे. त्रिकोण पहिला आहे. त्रिकोण ABC हा त्रिकोण ABCचा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. या ठिकाणी RG 3.5 दिलेलं आहे. RG 3.5. तर CG काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू मध्यगास दोनास एक प्रमाणात विभागतो. त्यामुळे आपण RG जर x मानले तर त्याच्या दुप्पट CG असणार आहे. ओके. म्हणजेच RG 3.5 आहे, लेंथ CG RG x मानला तर त्याच्या दुप्पट CG होणार आहे. 2 गुणिले RG ची किंमत म्हणजेच x ची किंमत 3.5 दिलेली आहे. त्यामुळे लेंथ CG 3.5 ची दुप्पट 7, त्यामुळे CG 7 मिळालेला आहे. ओके. त्यानंतर BG 4 दिलेला आहे. BG हा 4 दिलेला आहे, तर BQ काढायचा आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी GQ y मानला तर त्याच्या दुप्पट BG होणार आहे 2y. QG y मानला पण QG y मानला तर आत्ता सांगितलं BG त्याच्या दुप्पट असणार आहे 2y, परंतु BG 4 दिलेला आहे. ओके. BG 4 दिलेला आहे, म्हणजेच 2y बरोबर 4 दिलेला आहे, BG 4 आहे, त्यामुळे y बरोबर 2. QG या ठिकाणी 2, लेंथ QG बरोबर 2. आपल्याला विचारलेलं आहे BQ विचारलेलं आहे. हे 4 आणि 2 6, लेंथ BQ बरोबर या ठिकाणी दोघांची बेरीज लेंथ BG अधिक लेंथ QG हे 4 आणि 2 बरोबर 6, हा लेंथ BQ मिळाला. ओके. या ठिकाणी तिसरा लेंथ C दिला आहे. लेंथ AP बरोबर 6 दिलेला आहे आणि लेंथ AG विचारलेली आहे. जर आपण PG Z मानला तर त्याच्या दुप्पट AG असणार आहे 2Z, आणि या ठिकाणी AG आणि PG यांची बेरीज किंवा PG आणि AG ह्या दोघांची बेरीज लेंथ PG अधिक लेंथ AG बरोबर
या दोघांच्या बेरजेमुळंच ए पी मिळणार आहे, ए जी आणि पी जी यांच्या बेरजेमुळं. त्यामुळं ए जी पी जी आपला झेड आहे अधिक 2 झेड बरोबर ए पी 6 दिला आहे. त्यामुळे 3 झेड, 2 झेड आणि झेड, 3 झेड बरोबर 6, झेड बरोबर 3 दोन्ही 6. परंतु आपल्याला ए जी विचारलेला आहे, लेंथ ए जी बरोबर 2 झेड. त्यामुळं 2 गुणिले झेडची किंमत 2 काढलेली आहे बरोबर 4. ओके, लेंथ ए जी बरोबर 4. शिवाय लेंथ जी पी पण विचारल्या, पण जी पी आपण झेड मानलेली आहे, झेडची किंमत 2 मिळाली आहे, त्यामुळं जी पी बरोबर 2. ओके, आपल्याला थोडक्यात ह्याचा विचार पण 4 गुणांचा प्रश्न आहे म्हणून सविस्तर मांडणी केली आहे. आर जीची किंमत या ठिकाणी 3.5 आहे, त्याच्या दुप्पट जी सी असणार आहे म्हणून 7 आहे. बी जी 4 आहे आणि या ठिकाणी बी क्यू विचारलं आहे. बी जे 4 असेल तर त्याच्या निंपट एका ठिकाणी क्यू जे आहे म्हणून 4 आणि 2 6 बेरीज झालेलं आहे. एल पी या ठिकाणी ए पी 6 दिलेले आहे आणि ए जी काढायचे आहे. त्यामुळे 6चे आपण 3 भाग केले 2 2 2, तर हा ए जी 4 आहे आणि हा 2 असणार आहे 2च्या दुप्पट. त्यामुळं ए जी या ठिकाणी आपल्याला 4 मिळालेला आहे, जी पी 2 आहे. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.